नमस्कार. माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या माझे आईवडील, माझ्या आईवडिलांसाठी सर्व तमाम आजी आजोबा, माझे वडीलधारी सर्वच लोक, माझे मित्रमंडळी, माझे सर्व बंधू आणि भगिनी, माझे लहान विद्यार्थी आणि मित्रांनो, आज मी ह्या पद्धतीने बोलत आहे की तमाम सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना माझी आग्रहाची विनंती आहे, आपण मास्क लावा, आपण डिस्टन्स ठेवा. आपण खेड्यात राहता, आपण शहरात राहता. शहरात तरी कमीत कमी अवेअरनेस जास्त आला आहे, पण ग्रामीणमध्ये अवेअरनेस नाही आहे. मला काही होत नाही, मी काही मरत नाही, असं अनेक लोक बोलतात आणि बिनधास्त फिरतात आणि अनेक लोकांचे प्राण जात आहेत. या प्राणाबद्दल मला खूप त्रास होऊन झाला, माझ्या पोटाला त्रास होऊन झाला, मला बस काही मनस्ताप होऊन झाला की माझे मित्र जात आहे, माझे जवळचे लोक जात आहे, माझ्या आईचा मुलगा जात आहे, माझ्या बहिणीचा पती जात आहे, अनेक लोक विधवा होत आहे, अनेक आईवडील मुला वंचित होत आहेत. अशा संकटाच्या वेळेस सर्व युवा मुलांना आणि माझ्या तमाम बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे की आपण मास्क लावा, डिस्टन्स ठेवा, 8-10 दिवस डिस्टन्स ठेवून काम करा. कोणासोबत बोललं नाही तर काही बिघडणार नाही आणि आपण आपल्या घरीच राहा आणि घरीच व्यवस्था करा. भाजीपाला आणण्याची गरज नसेल तर घरी आलेला भाजीपालाच घ्या. अनेक कर्मेश्वरपासून काटोरपासून सर्व नागरिकांना माझी विनंती आहे. आणि मी आज थोडंसं कोरोनाबद्दल बोलणार आणि बोलल्याशिवाय पर्याय नाही आहे, ही बाब सर्वांना माहीतच होती, परंतु मी कोरोनाबद्दल बोलणार. 1550 मॅट्रिक टन आम्हाला ऑक्सिजनची गरज आहे. आमच्यापाशी बेड आहे 60,000. आमच्यापाशी बेड आहे 60,000 आणि आम्हाला 60,000 बेडची गरज होती. आमच्यापाशी 60,000 बेडची गरज होती, पण आमच्या महाराष्ट्र सरकारने 76,300 बेडची उपलब्धता करून दिली. 25,000 बेड आमच्यापाशी एक्स्ट्रा उपलब्ध आहे नाही असं नाही, पण पर्टिक्युलर ह्या हॉस्पिटलमध्ये 10 त्या 50 असे कमी जास्त आहे. आणि काही हॉस्पिटल्समध्ये काही काळाबाजारी चालू असेल त्याबद्दल शंकाच नाही, कारण शंका नाही म्हणजे खरंच आहे बाबा. 15,000 5,000 इंजेक्शन 40,000 आपण भेटून झाले आणि काही नाही, लूट आहे हे तर सर्व लोकांना माहीत आहे, हे बोलायचे विषय नाही. पण आज आम्ही विशेष आमचा मोटिवेशन विषय आहे. आमच्या सर्व सरकारने 25,000 बेड एक्स्ट्रा ठेवले आहे. आज आमच्या मोदी साहेबाची आणि उद्धव साहेबाची गुप्तगुप्त बोलणं झालं आमने सामने. भाऊ का पाहिजे सांग, मोदी साहेब म्हणते का पाहिजे सांग. आमचे CM साहेब म्हणतात साहेब काही नाही, ऑक्सिजन पुरवठा द्या बाबा आणि विमानानं पाठवून तर खूपच चांगलं. आणि असं करता बोलले, ते चर्चा केली आणि लॉकडाऊन लावू नका म्हणते. ह्या भाऊ म्हणते लॉकडाऊन लावू नका. लॉकडाऊन नाही लावलं तर आमच्या अजून विषय वाढेल. मी कोणा पक्षाविरोधात बोलत नाही आहे, परंतु मला बोलणं भाग पडत आहे. लॉकडाऊन लावणंच खूप आवश्यक आहे आणि लॉकडाऊन नाही लावलं असतं खूप काही बिघडलं असतं. उद्धवजी तुम्ही एकदम परफेक्ट काम केलं लॉकडाऊन लावल्याबद्दल, काही हरकत नाही. आज रेडमीचं इंजेक्शन कमी आहे. रोज आपल्याला पाहायला विषयी आपण रेडमीचं इंजेक्शन म्हणतो 70,000ची गरज आहे, 70,000 आणि आम्हाला भेटून झाले 22,000. आता एवढे म्हणजे तफावत आहे की मारामारी होईल, चोरी होईल आणि हॉस्पिटलवाले पैसे कमवू. ह्या भानगडी सर्व लोक पैसे कमवत आहे. बॉम्ब हातून झाले, बॉम्ब आले, ते शाळे पैसे घेऊन मरणारे झाले. काही जे लोक लुटून झाले असेल आणि जे चांगले असेल त्यांच्याबद्दल आम्हाला काही म्हणणेच नाही. आणि ज्याचा जे चोर आहे त्याला लागेल, जो चोर नाही इमानदार आहे त्याला काहीच लागणार नाही. तो म्हणून मी व्यक्त आहे, बरोबर आहे म्हणून बोलतो. आणि अनेक लोक चोऱ्या करतात, ते मरण कसे बी मरण किंवा त्याचे पोट्टे मरण, त्याचे नातेवाईक मरण, पण असे पैसे वाचणार नाही. अशी वेळ आली आहे इमानदारीची. आज तरी इमानदार व्हा, कमीत कमी आज तरी इमानदार व्हा आणि इंजेक्शन कमीत कमी बरोबर व्हावं द्या. आणि माझी जनतेला तमाम जनतेला एक सूचना करू इच्छितो. काही लोकांनी ऑक्सिजन सिलेंडर आपल्या घरी भरून ठेवले आहे, काही लोकांना इंजेक्शन विकत घेऊन झाले, कारण मी बिमारपर्यंत लागेल. ही चुकीची धारणा आपण करू नका. आपण बिमार पडणार नाही. आपली भावना, आपली इमानदारी, आपले वचन चांगलं असेल, आपला व्यवहार चांगला असेल, आपण बिमार पडणार नाही. पडलं ते उपलब्ध होईलच होईल, पण अशी काळाबाजार याच्यामुळे वाढत आहे. कारण तुम्ही एक्स्ट्रा घेऊन ठेवले, ज्याला गरज त्याला भेटून नाही आलं, कारण हॉस्पिटल नाही उपलब्ध. काही लोक तर ऑक्सिजन आहे व्हेंटिलेशन बुक करून आला, इतकी नालायकी आहे. म्हणजे त्याला असं वाटतं मला व्हेंटिलेशनची गरज पडेल. बाबा असं म्हणणं देवाला म्हणणं की बाबा मला व्हेंटिलेशनची गरज नाही पडली पाहिजे, बस मी जिवंत राहिलं पाहिजे, ऑक्सिजन आहे तर ऑक्सिजन बिना ऑक्सिजन आलं पाहिजे, बस एवढी भावना ठेवा. आणि आपण सुद्धा सर्व लोक पाहत आहे, ठाकरे साहेबांनी मोदी साहेबांचं संभाषण सांगतो आणि सांगितलं बाबा हे 70,000ची गरज तुम्ही 22 पावलं दिली, 70,000 केव्हा द्या, हे सर्व विषय झाले.
असे करता करता मीटिंग झाली. आमचे मोदी साहेब म्हणते आपण लॉकडाऊन लावायची गरज नव्हती, लॉकडाऊन हा पर्याय नाही आहे. अनेक विषय झाले. हायकोर्टाने आज दिल्ली सरकारला फटकारलं. आखरी लोक बुमलत होते की नाही बा हे काँग्रेसचे सण बी जे पीवाले बिचारे कार्यकर्ते जे असतात खेडेपाड्यातले सर्व लोक लहान लोक यांना असं वाटते की काँग्रेसच्या उन्हा म्हणजे आपला काहीतरी विषय आहे किंवा मी जे बोलत आहे ह्या काँग्रेसचा, मी काँग्रेसचा नाही, बी जे पीचा नाही, शिवसेना नाही, राष्ट्रवादीचा. मी वारंवार सांगतो मी फक्त आहे माणसाचा, आमच्या देशातला माणसाचा, प्रत्येक नागरिकासोबत मी आहे. आणि अशा लोकांसाठी मी झटलो नाही तर माझं जीवन काही अर्थ नाही. आणि दिल्ली सरकारनं म्हटलं भीक माग, काही बी कर, कर्ज काढ, असलेली तिजोरी खाली कर, पण प्रत्येकाला ऑक्सिजन, प्रत्येकाला जेवण वाचवण्याचं काम हे सरकारचं असते. सरकारने हे आपलं जेवण वाचवण्यासाठी काम केलं पाहिजे. पण आमच्या सरकारला इलेक्शनमध्ये घुसले होते. ते काय ते बंगालमध्ये तर आसाममध्ये ते बिहारमध्ये UP काय कुठं कुठे इलेक्शन झालं माहीत नाही बाबा. हे बेकार आहे ही परिस्थिती. राजकारण गेला चुलीत. आम्ही आमचं फर्स्ट आहे आणि राजकारणासाठी TMCने एक चांगला इलेक्शन आयोगाला म्हटलं होतं की एका दमान 3 इलेक्शन घ्या, म्हणजे एका दमान घेऊन घ्या, फटाफट खतम करा, विषय संपून टाका. पण काय विषय आहे माहीत नाही. तिथे बी त्यांनी त्यांचा अर्ज फेटाळला इलेक्शन आयोगाने. तिथे गंजाम आहे, त्यामुळे तिथलं काही सण असेल त्या सणामुळे त्यांनी 3 टप्प्यातच इलेक्शन घ्यायचं ठरवलं आहे. होऊ द्या, तुमच्या मनासारखं होऊ द्या. आणि लोक मेले तरी झाले पण इलेक्शन घ्या, कारण इलेक्शनची तारीख संपली नसते. आणि समजा 1 महिना 2 महिने लेट झालं असतं इलेक्शनचं काही बिघडलं असतं का? नाहीतर तुम्ही राष्ट्रपती लागली असती तर काय केलं असतं? त्याच्यात तुम्ही मुख्यमंत्री जो बी बनणार होता त्याला 2 महिने कमी करता, या 2 महिने जास्त देऊन देता. पण आज ममता ताईला तिथं प्रभारी ठेवून कार्यकाळ चालवत आला असता. पण इलेक्शनमुळे अनेक भाषणं होत नाही, अनेक आता इलेक्शन आयोगाने स्ट्रिक्ट नियमावली बनवली, असं करा तसं करा, दुनियाभर करा. पण माझी मनाचा उद्देश असा होता, जगातल्या सर्व भारतात आपण पाहून झालो पण जगातले इलेक्शन जग पाहून झालो, त्याचा तफावत नक्कीच आहे. अमेरिका आता लसीकरणात खूप पुढे येत आहे. आपल्या भारतात जेमतेम किती टक्के आहे आणि युवाला किती भेटत आहे, ह्या सर्व गोष्टी आहे. मनाचा उद्देश असा होता की अनेक विषय आहेत आणि टेलिमेडिसिन याच्या माध्यमाने आमची सरकार, आमचे डॉक्टर्स रिटायर्स जे लोक असतात त्यांना सर्वांना आमची सरकार कामात लावत आहे आणि लोकांना सहकार्य करत आहे. आणि लोकही सरकारला सहकार्य करण्याची खूप आवश्यकता आहे. आणि काहीच नाही काहीच नाही. माझा डोळ्यासमोर कमीत कमी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी समजा कधी एखाद्या वेळेस गेलो मार्केटमध्ये थोडंसं आणायला तर कोणी खालून लावते, कारण मी खूप लोकांना बोलतो. माझा चेहरा कोणाला दिसत ह्या म्हणून ध्यास येतो की बदमाश की मला म्हणत होतं की मार्चला असो. त्याला कोणाला राग येते, कोणाला आनंद होते, कोणी माझ्याबद्दल शुक्रिया करतात आणि कोणी म्हणतात अरे बाबा काम याला पण लावला. हे सर्व चुकीचं आहे. आपलं जीवन महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र सरकार मेहनत घेत आहे, केंद्र सरकारचे काही लोक चांगली मेहनत घेत आहे, BJPचे चांगले डॉक्टर कार्यकर्ते खूप चांगले. आज आमचे आमदार व्यास साहेब यांनी बी मिटिंग घेतली, त्यांनी आढावा घेतला. नुसतं आढावा घेतल्यानं काम होणार नाही, त्यांनी आमदाराला कामात लावलं आहे. स्थानिक ज्याचे जिथे BJP असेल, मी BJPच्या आमदारांनी सर्वच आमदारांना काम लागलं आहे. पण ते कसं काम करतात, कामात पडते, फक्त तेवढाच फरक आहे. आमचे तुपाले साहेबही काम करतात, त्यांनी मिटिंगानं काही होणार नाही. जसे गडकरी साहेब काम करतात, जसे सुनीलभाऊ करतात काम करतात, अनेक लोक काम करून राहिले, काम नाही. आणि मला अर्जुन म्हणणं आहे की मी कर्मेश्वर प्रॉपर असल्यामुळे आमच्या कर्मेश्वरला कोविड हॉस्पिटल केव्हा होईल, लोक मेल्यानंतर होऊन काही फायदा नाही. आता चांगलं जेवण चालले साहेब, लवकरात लवकर करा, बस एवढीच विनंती आहे. आणि माझं भाषेत तुम्हाला कोणतं पोचत असेल तर तुम्ही मला ओळखतात, सर्वच जण ओळखत नाही असं नाही. पण हे कोविड हॉस्पिटल आम्हाला केव्हा द्या आणि कोणत्या तारखेला द्या याला महत्त्व आहे. काटोलला बी लवकर द्या, सावनेरला दिलंच आहे तुम्ही. अनेक ठिकाणी आपण 50 बेडनं होणार नाही, कारण विमानं लोक खूप वाढत आहे. एका दिवसात बुक होते, आले की बुक, आणि खालीवाले 8 दिवस लागते बुक, एक माणूस दोस्त आले. आणि काही लोक फास्ट डेव्हलप नाही आले तर 10-12 दिवस लागते. म्हणूनच माझा व्हिडिओ मोठा होत आहे. तुम्ही तो त्रास होता पाहण्यावाल्याला. पण कर्मेश्वर, काटोल, सावनेर, नाकेरला लवकरात लवकर हॉस्पिटल बनले पाहिजे. मला बाकी ठिकाणचं माहीत नाही, मी छोटासा माणूस आहे, लहान तोंड मोठा घात नाही बोलायला पाहिजे, पण बोलणं आवश्यक आहे म्हणून बोलत आहे. आणि माझे एवढं बोलून मी माझे विषय संपवत आहे. नमस्कार, जय हिंद, जय भारत.